नमस्कार मित्रांनो, अलीकडे सुट्टीमध्ये मी माझ्या मित्राकडे सुजयकडे गेलो होतो. मी आणि सुजय शाळेपासूनचे मित्र आहोत, त्यामुळे खूप दिवसानंतर भेटून खूप मजा आली. या चॅनलवरचे माझे काही फायनान्स रिलेटेड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड त्याने व्हिडिओ बघितले होते, त्यामुळे आमची चर्चा ट्रॅव्हल प्लॅन पासून इन्व्हेस्टमेंट पर्यंत गेली. सुजयचे वडील नुकतेच रिटायर झाले होते आणि सुजय विचार करत होता त्यांच्या वडिलांची सगळी जी काही रिटायरमेंटची सेव्हिंग आहे ती फॅमिलीला एक इन्कम जनरेट करण्यासाठी कुठेतरी गुंतवायची. त्याने जे ऑप्शन शॉर्टलिस्ट केले होते ते ऑप्शन्स एवढे काही बरे नव्हते, कारण त्यामध्ये त्याला कमीत कमी 1% कमी रिटर्न मिळणार होते. आता मी त्याला जे पर्याय सुचवले आहेत त्याचा तुम्हाला काही अंदाज आहे का? आय नो की तुम्ही बरोबरच अंदाज लावला असेल. तर मित्रांनो, मी सुजयला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल सांगितलं, म्हणजेच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. त्या दिवशी या स्कीम बद्दल मला जी काही माहिती होती ती मी त्याच्याबरोबर शेअर केली आणि कालच त्याचा कॉल आलेला आणि त्यानं सांगितलं की तू जी माहिती सांगितली होती सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम बद्दल, माझ्या वडिलांनी त्या स्कीम मध्येच पैसे गुंतवलेले आहेत. आणि यावर त्यानं हे पण सांगितलं की बाकीच्या पर्यायांबरोबर मी या स्कीमची तुलना केली आणि मला ही स्कीम चांगली वाटली. तर मी सुजयला का भेटलो आणि त्याला ही स्कीम का सांगितली याच्यासाठीची 2 कारण आहेत माझ्याकडे. सगळ्यात पहिलं म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही वृद्ध लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. ही योजना आता यंग लोकांसाठी, जे आमचा व्हिडिओ बघतायत, म्हणजे आमच्या व्हिडिओ बघण्यामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक आहेत, पण यंग लोकांसाठी जरी नसली तरी तुमच्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे, त्यांच्यापर्यंत ही योजना तुम्ही पोहोचवू शकता. तर या नोटवर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम काय आहे, त्याचे डिटेल्स काय आहेत, इंटरेस्ट रेट किती आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्याबद्दलची डिटेल चर्चा करणार आहोत. तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी नसाल तरी व्हिडिओ बघा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ संपल्यानंतर जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या टॉपिकला आता हात घालूया. मित्रांनो, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही किफायतशीर बचत योजना आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंट बॅक स्कीम असल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता 0 आहे. आणि याच पॉझिटिव्ह नोटवर आपण हा व्हिडिओ आता सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम नेमकी काय आहे ते. तुम्ही ज्येष्ठ नागरिक नाही आहात का? काळजी करू नका. तुमचे आई वडील, काका काकू किंवा इतर जवळपासचे मंडळी ज्येष्ठ नागरिक असू शकतात, त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल. ही योजना तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकून घ्यायची आहे, त्यानंतरच तुम्ही तुमच्या प्रियजनांना ही योजना समजावून सांगू शकाल. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हा एक गव्हर्नमेंटने बॅक केलेला रिटायर बेनिफिट प्रोग्राम आहे. सो तुम्ही तुमच्या काका काकूंना किंवा आजूबाजूच्या रिटायर व्यक्तींना या स्कीम बद्दल सांगू शकता. भारतातील कुणीही ज्येष्ठ नागरिक इंडिव्हिज्युअली किंवा जॉईंटली याच्यामध्ये एक रकमी इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि टॅक्स बेनिफिट सह नियमित उत्पन्नही मिळवू शकतात. मित्रांनो, ही एक पोस्ट ऑफिस बचत योजना आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी पोस्ट ऑफिस बद्दलच्या ज्या योजना आहेत त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा आय बटनवर तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. पोस्ट ऑफिसच्या कुठल्याही शाखेतून किंवा अधिकृत बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट ओपन करू शकता आणि त्याचे फायदे त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील. भारतातील बहुतेक बँका सिनियर सिटीजन सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी अधिकृत आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्याची माहिती घेऊ शकता किंवा ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर या स्कीमची सगळी माहिती देतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक तिमाहीनंतर एक पेमेंट मिळतं. आता हा एकमेव पर्याय आहे का? आम्हाला मंथलीचा ऑप्शन नाही आहे का? तर हे सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आता सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं अकाउंट ओपन करायचं असेल तर पुढील क्रायटेरिया तुमच्या पुढे असला पाहिजे. तुमचं वय 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. जर तुम्ही VRS घेतला असेल तर तुमचं वय 55 ते 60 वर्ष याच्यामध्ये असलं पाहिजे. तुम्ही सेवानिवृत्त व्यक्ती असला पाहिजे ज्याने ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंडचे ड्यूज, कम्युटेड पेन्शन्स या सगळ्या गोष्टीच्या जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या कंप्लीट केलेल्या असल्या पाहिजेत. त्याशिवाय तुम्ही जर डिफेन्स सेक्टरमध्ये असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊन जाता. आता इलिजिबिलिटी बघितली, नॉन इलिजिबिलिटी पण बघायला पाहिजे ना. कोण पात्र नाहीये हे पण माहित असलं पाहिजे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम साठी तुम्ही पात्र नाही आहात जर तुम्ही अजून रिटायर झालेला नाही आहात. तुम्ही नोकरी न केल्यामुळे किंवा कुठल्याही औपचारिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम केले नसल्यामुळे रिटायरमेंटचे जे बेनिफिट आहेत जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही. त्याचबरोबर तुम्ही NRI असाल म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन असाल किंवा भारतीय वंशाच्या व्यक्ती असाल आणि जर तुम्ही हिंदू अविभक्त कुटुंब असाल
तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही अशा कुठल्या लोकांना ओळखता का की जे लोक या स्कीम साठी पात्र आहेत? तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि नंतर तो व्हिडिओ त्यांच्या बरोबर शेअर करा. पण आता या योजनेचे फीचर्स काय आहेत ते बघणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यानंतरच आपल्याला ही योजना डिटेलमध्ये समजणार आहे. तर सगळ्यात पहिला फीचर आहे इंटरेस्ट रेट. या योजनेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो दर 3 महिन्याला रिवाइज होत असतो. त्याचबरोबर याचे जे डेरिव्हेशन्स आहेत ते डिफरंट फॅक्टर्सवर डिपेंड आहेत, जसं की बाजारामधील प्रचलित दर आणि दुसरं म्हणजे चलनवाढीचा स्तर इत्यादी गोष्टींमुळे याचा जो इंटरेस्ट पेमेंट आहे तो आपल्याला 3 महिन्याला बघायला मिळतो. याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर महागाई जशी वाढते तसा दर वाढतो. त्यामुळे जे कोण ठेवीदार आहेत त्यांना वाढत्या किमतीचा सामना करण्याची मदत होते. दुसरीकडे इकॉनॉमिक कंडिशन जर स्टॅग्नंट असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंज झाला नाही किंवा थोडासा चेंज झाला तर पुनरावृत्तीनंतर जे काही रेट्स आहेत ते समान राहण्यासाठी मदत होते. जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी व्याजदर हा 8.2% इतका ठेवण्यात आला आहे. एकदा का तुम्ही सिनियर सेव्हिंग सिटीजन स्कीमचे अकाउंट उघडले की व्याज जमा केलेल्या तारखेपासून 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर अशा पद्धतीने तुम्हाला दिले जाते. त्यानंतरच्या तिमाहीसाठी तुम्हाला जे व्याज मिळणार आहे ते पहिल्या क्वार्टरसाठीचं किंवा पहिल्या तिमाहीसाठीचं मिळून जाईल. दुसरा फीचर आहे मिनिमम आणि मॅक्सिमम डिपॉझिट. मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांप्रमाणेच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता आणि ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट खूपच कमी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम 1000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करावी लागेल आणि जास्तीत जास्त सिनियर सेव्हिंग सिटीजन स्कीम मध्ये तुम्ही 30 लाख रुपये गुंतवू शकता. मित्रांनो, आता मी जी गोष्ट सांगणार आहे त्याच्यावर व्यवस्थितपणे लक्ष द्या. या स्कीम मध्ये जी रक्कम तुम्ही गुंतवता ती रक्कम रिस्ट्रिक्टेड केलेली असते, कारण ती रक्कम तुमच्या रिटायरमेंट बेनिफिट म्हणून तुमच्या कंपनीकडून मिळाली असते. त्यामुळे मॅक्सिमम अमाउंट 30 लाख रुपये जरी असली या स्कीमची तरी तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट मधून जर 3 लाख रुपये मिळालेले आहेत तर ते 3 लाख रुपये तुम्ही या स्कीम मध्ये गुंतवू शकता आणि ही तुमची मॅक्सिमम लिमिट असणार आहे. आता रक्कम बघितल्यानंतर डेडलाईन बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या स्कीम मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर रिटायरमेंटची रक्कम मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बहुतेक लोक काय करतात की डेडलाईन मिस करतात आणि खूप उशीर करतात आणि त्यामुळे या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची त्यांची संधी हुकते आणि म्हणूनच हा पॉइंट मी तुमच्या समोर आता सांगितला. हा पॉइंट तुम्हाला माहिती झाल्यामुळे तुमच्या प्रियजनांपर्यंत हा तुम्ही पॉइंट पोहोचवाल याच्यावर मी जास्त भर दिलेला आहे. मित्रांनो, तिसरं फीचर आहे मॅच्युरिटी टेन्युअर. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची मॅच्युरिटी 5 वर्षापर्यंतची आहे आणि 3 वर्षापर्यंत आणखी ती वाढवता येते बरं का. त्यामुळे या स्कीमचा टोटल टेन्युअर बघितला तर तो 8 वर्षाचा आहे. जर 5 वर्षानंतर 3 वर्ष अजून तुम्हाला या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर रितसर फॉर्म भरून तुम्हाला तो सबमिट करावा लागेल. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्हाला जर वाढवायचा असेल टेन्युअर तर फक्त एकदाच परवानगी मिळते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विस्तारित कालावधीमध्ये कुठला व्याजदर लागू होणार. तुम्ही अंदाज लावू शकता बरं का. विस्तार कालावधीतील जो व्याजदर आहे तो जी तिमाही तुम्ही सिलेक्ट केलेली आहे किंवा ज्या तिमाहीमध्ये तुम्ही विस्तार केलेला आहे त्या तिमाहीचा व्याजदर तुम्हाला लागू होईल. आपण असं समजूया की या स्कीम मध्ये तुम्ही ऑक्टोबर 2023 मध्ये 5 लाख रुपये टाकलेले आहेत. त्यावेळेला दर होता 8.2%. तुम्ही ऑक्टोबर 2028 मध्ये मुदत वाढीसाठी किंवा 3 वर्ष विस्तारासाठी अप्लाय करू शकता, पण तुम्हाला 8.2% इतका व्याजदर मिळणार नाही. ऑक्टोबर 2028 मध्ये जो काही व्याजदर असेल तो त्यावेळेला तुम्हाला मिळून जाईल. आता तो व्याजदर जास्त पण असू शकतो किंवा कमी पण असू शकतो. मित्रांनो, चौथं फीचर आहे फिक्स्ड इन्कम. आता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम कडून तुम्ही काय अपेक्षा करावी ही तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही गुंतवणुकीच्या वेळी मिळणारा व्याजदर मॅच्युरिटी कंप्लीट होईपर्यंत स्थिर असतो. त्यानंतरच्या तिमाहीमध्ये जर मार्केटमध्ये रेट चेंज झाले तर तो चेंज होत नाही. आता समजा तुमच्या वडिलांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी या स्कीम मध्ये 5 लाख रुपये गुंतवलेले आहेत. त्यामुळे 8.2% या व्याजाने त्यांना प्रत्येक तिमाहीला 10,250 रुपये मिळतील. हे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातात आणि जो कोण अकाउंट होल्डर आहे तो हा पैसा वापरू शकतो. 5वं फीचर आहे प्री मॅच्युअर क्लोजर अलाउड. मित्रांनो, मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट होण्यापर्यंतचा लॉकिंग पिरियड जरी असला तरी तुम्ही प्री मॅच्युअरली हे अकाउंट बंद करू शकता. हा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. प्री क्लोजर अकाउंट उघडल्यानंतर कधीही तुम्ही करू शकता. मित्रांनो, जर तुम्ही प्री क्लोजर करणार असाल तर त्यावर लागणारे दंड तुम्हाला माहिती असले पाहिजे. त्याचबरोबर त्यावर होणारा आर्थिक तोटा तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता ते काम कसे करते तेही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मित्रांनो, जर तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग अकाउंट 1 वर्षामध्येच बंद केलं म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये बंद केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही.
तुम्ही अकाउंट क्लोजिंगच्या टायमिंगला तुम्हाला जी काय आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट तेवढी दिली जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या मध्यामध्ये जर तुम्ही हे अकाउंट बंद केलं तर तुम्हाला 1.5% इतका दंड लागेल आणि तो तुमच्या पूर्ण अमाऊंट मधून कट केला जाईल आणि राहिलेली अमाऊंट तुम्हाला दिली जाईल. आता जर तुम्ही 2 वर्ष ते 5 वर्ष याच्यामध्ये अकाउंट बंद करणार असाल तर मूळ तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामधून 1% रक्कम कट केली जाईल आणि बाकीची रक्कम तुम्हाला दिली जाईल. जर तुम्ही 5 वर्षाचा टेन्युअर कंप्लीट केला असेल आणि 3 वर्ष अतिरिक्त तुम्ही वाढवून जर घेतली असतील आणि त्या 3 वर्षामध्ये कधीही तुम्ही प्री क्लोजर जर केलं तर कुठलाही दंड तुम्हाला लागणार नाही किंवा कुठलीही कपात त्यामधून होणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे अकाउंट तुम्ही प्री क्लोजर करू शकता, पण त्यावर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि पहिल्या 2 वर्षासाठी दंड हा खूप जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं. तर आता तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजरचे रूल्स स्पष्ट झाले आहेत का अजून एक उदाहरण देऊन सांगू? उदाहरण देऊनच सांगतो. म्हणजे काय आहे की जास्त जर ज्ञान तुम्हाला दिलं तर ते जास्त काळ टिकतं, बरोबर आहे ना? काय आहे, मला सगळे रूल तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगायचे आहेत आणि रूल प्रमाणेच जायचं आहे. समजा 1 मार्च 2023 रोजी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये तुम्ही 5 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि 6 फेब्रुवारी 2025 या रोजी ते बंद केलेलं आहे. या प्रकरणामध्ये तुम्हाला 7,500 रुपये दंड किंवा 1.5 लाखापैकी 1.5% दंड हा भरावा लागेल. पण जर तुम्ही 1 महिना अजून थांबला आणि 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर अकाउंट जर बंद केलं तर तुम्हाला दंड फक्त 5,000 रुपये भरावा लागेल, कारण तो दंड तुम्ही गुंतवलेल्या पूर्ण किमतीच्या 1% असेल. तर आता हे सगळे नियम आणि फीचर कळाल्यानंतर अकाउंट ओपन कसं करायचं याच्यावर एक नजर टाकूया. मित्रांनो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा अधिकृत बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. दोन्ही प्रकरणामध्ये जी काही प्रक्रिया आहे ती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. सगळ्यात पहिल्यांदा बँकेमध्ये अकाउंट कसे ओपन करायचे ते बघूया. तुमच्या जवळच्या ऑथोराइज बँकेकडे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हे अकाउंट ओपन करण्यासाठी फॉर्म ए तुम्हाला मागून घ्यायचा आहे. फॉर्म ए सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ओपन करण्यासाठी लागणारा फॉर्म आहे. वेगवेगळ्या बँकेचे फॉर्मचे लेआउट वेगवेगळे असू शकतात, पण प्रक्रिया जी आहे ती कमी अधिक प्रमाणात सेमच आहे. एसबीआयचा फॉर्म ए कसा दिसतो हे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. आवश्यक ती कागदपत्रासह हा फॉर्म भरून सबमिट करा. तुमच्या वयाची पुष्टी करणारे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत, कारण ही स्कीम फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि 60 वर्षापेक्षा जास्त लोकांसाठी आहे. आणि इतर कागदपत्रे अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील. आयडेंटिटी प्रूफ साठी तुम्ही पासपोर्ट, पॅन कार्ड यासारख्या गोष्टी देऊ शकता. ऍड्रेस प्रूफ साठी तुम्ही आधार कार्ड किंवा टेलिफोनिक बिल पण देऊ शकता. एज प्रूफ साठी वोटर आयडी किंवा बर्थ सर्टिफिकेट सबमिट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईजचा एक फोटोग्राफ लागणार आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक प्रमाणेच इतर बँकही तुम्हाला हे अकाउंट ओपन करण्यासाठी बऱ्याच ऑफर देतात. त्यापैकी काही बँक्सची यादी तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता. याच्यामध्ये आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बरोडा, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि महाराष्ट्र बँक पण सामील आहे. मित्रांनो, आता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्यावर एक नजर टाकूया. तुम्ही सगळ्या भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला तिथे जाऊन फक्त सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा फॉर्म घ्यायचा आहे. सगळे डॉक्युमेंट्स आणि केवायसी कंप्लीट करून तो फॉर्म भरून त्यांना सबमिट करायचा आहे. तुमच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, तुमच्या वयाचा पुरावा आणि 2 लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. मित्रांनो, कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा. नवीन नियमानुसार सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट जर ओपन करायचे असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड सबमिट करणं किंवा त्याचे डिटेल्स देणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुमच्याकडे आधीच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट असेल तर या दोन्ही गोष्टी अपडेट करायला विसरू नका. जर तुम्ही आधार आणि पॅन अपडेट केलं नसेल तर काही काळानंतर तुमचं अकाउंट निष्क्रिय केलं जाईल. तर अकाउंट ओपनिंगचं तर बघितलं, पण आता टॅक्स बाबतीत पण माहिती घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं की ज्या लोकांना नियमित उत्पन्नासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी ही स्कीम खूप जास्त चांगला पर्याय ठरते. आतापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली त्याच्यावरून तुम्हाला या स्कीम बद्दलचे डिटेल्स कळाले असतीलच, पण व्हिडिओ संपायच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक फायदा या स्कीमचा सांगणार आहे आणि तो फायदा म्हणजे टॅक्स बेनिफिटचा. जर तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट ओपन केला असेल आणि त्याच्यावर जी काही रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट केली असेल, म्हणजे मूळ जी रक्कम आहे तुमची, ती आयकर कायदा 1961 कलम 80C च्या अंडर येते आणि याच्या अंतर्गत तुम्ही वर्षाला 1.5 लाख रुपये टॅक्स बेनिफिट मिळवू शकता. तथापि
तुम्हाला हे आधीच माहिती असेल की हे जे बेनिफिट आहे ते टॅक्सच्या ओल्ड रिजिम पुरतेच मर्यादित आहे. जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट केली असेल तर त्यासाठी ही परवानगी नाहीये. आणि यामधून जो काही इंटरेस्ट तुम्हाला रिसीव्ह होतोय तो टॅक्स स्लॅब प्रमाणे तुम्हाला लागू केला जाईल. सर्व सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधून जर तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये 50,000 रुपयापेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर ते करपात्र असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भरलेल्या व्याजातून टीडीएस कट केला जाईल. सध्याच्या 8.2% या दराने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि तुमची गुंतवणूक जी आहे ती 6.09 लाखापेक्षा कमी असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जे मिळणारं व्याज आहे ते 50,000 रुपयापेक्षा कमी असेल तर त्याच्यावर कुठलाही टीडीएस लागू होणार नाही. पण जर व्याजाची रक्कम ही 50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापून घेतला जाईल. मित्रांनो, जर 50,000 रुपयापेक्षा जास्त व्याज तुमचं मिळत असेल एका वर्षाच्या आतमध्ये आणि तुम्हाला टीडीएस कट होऊ द्यायचा नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेकडे जाऊन तुम्ही फॉर्म 15G किंवा 15H सबमिट करू शकता. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे अकाउंट ओपन करता त्यावेळेला तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तीला तुम्ही नॉमिनेशन दिलं पाहिजे. समजा जर अकाउंट होल्डरला काय झालं तर मिळणारा जो पैसा आहे किंवा त्या अकाउंट मध्ये जे काही पैसे आहेत आणि व्याज आहेत ते तुमच्या नॉमिनीला मिळणार आहे. आणि जर नॉमिनी ऍड केला असेल तर ही सगळी प्रक्रिया खूप जास्त सुलभ होऊन जाते. याच्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आम्ही बनवलेला आहे, तो आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, हा होता सिनियर सेव्हिंग सिटीजन स्कीम यावरचा एक डिटेल व्हिडिओ. या स्कीम बद्दलचे जे काही नवीन नियम आहेत किंवा नवीन व्याजदर आहेत त्या बाबतीत आपल्याला माहिती जर पाहिजे असेल तर संबंधित अधिकाऱ्याशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि अपडेटेड राहिलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या व्हिडिओला लाईक करा. जर या व्हिडिओ बद्दल, या टॉपिक बद्दल, या स्कीम बद्दल तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयासह. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.